भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू सुजातदादा आंबेडकर यांचं या ठिकाणी आगमन झाले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुजातदादा आगे बढ़ो. बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त सुजातदादा आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू सुजातदादा आंबेडकर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. व तसेच या कार्यक्रमाचे आयोजक सचिन भाऊ हिरे व तसेच नाशिक जिल्हा अध्यक्ष तरुण तडफदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुजातदादा जोरदार टाळ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा व तसेच नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तरुण तडफदार माननीय चेतनदादा गांगुर्डे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. व तसेच नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तरुण तडफदार माननीय चेतनदादा गांगुर्डे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अहो माहे मला लय लय शिकायचंय. माहे मला तुझ्या दादासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुजातदादा आज एक आता नवीन नुकतंच गाणं रिलीज झालं. दादानी सांगितलं असेल बरेच इंडियन आयडल मध्ये होतो की सगळ्या गोष्टी सूर नवा ध्यास नवा मध्ये होतो. आणि आज खास तुमच्या सेवेसाठी एवढी पूर्ण संपूर्ण टीम आलो आहे. एक लहान मुलाची इच्छा या गाण्यातून मी सांगत आहे. काय काय माहे मला लय लय शिकायचंय. माहे मला लय लय शिकायचंय. चला चला चला. माहे मला लय लय शिकाय. सुजातदादा आज एक आता नवीन नुकतंच गाणं रिलीज झालं. दादानी सांगितलं असेल बरेच इंडियन आयडल मध्ये होतो की सगळ्या गोष्टी सूर नवा ध्यास नवा मध्ये होतो. आणि आज खास तुमच्या सेवेसाठी एवढी पूर्ण संपूर्ण टीम आलो आहे. एक लहान मुलाची इच्छा या गाण्यातून मी सांगत आहे. काय काय माहे मला लय लय शिकायचंय. माहे मला लय लय शिकायचंय. चला चला चला. माहे मला लय लय शिकायचंय. चला चला चला. माहे मला लय लय शिकायचंय. बाबा साहेबांनी बनायचंय. मला लय शिकायचंय. बाबा साहेबांनी माय मला लय शिकायचंय. बाबा साहेबांनी
माझ्या दृष्टीने चमत्कार होईल एखाद्याच्या जीवनाचा अंदाज जाईल हॅलो. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, शिक्षणाची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, काय झालं भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तमाम बहुजनांच्या राष्ट्रमाता मातोश्री रमाबाई आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि ज्यांचा आज स्मृती दिन आहे असे महाकवी वामनदादा कर्डक आणि आदिवासी समाजाचं नेतृत्व करून आदिवासी समाजाला स्थान निर्माण करून देणारे राघोजी भांगरे, अशा महान आदर्शांना या ठिकाणी सर्वप्रथम त्रिवार विनम्र अभिवादन. आज आपल्या ओझर नगरीमध्ये निफाड तालुक्यामध्ये सर्वात प्रथम 1987च्या नंतर जर आला असेल तर ते परत पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रक्ताचा वारसदार आणि त्या वारसदाराचं नाव आहे, भावांनो बहिणींनो, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, पारशी अशा सर्व विविध जाती धर्मांच्या न्याय हक्कासाठी लढणार या देशाचं उगवतं नेतृत्व आणि ज्यांनी RSSच्या छातीवर पाय द्यायचं काम या देशामध्ये सर्वात प्रथम जर कोणी केलं असेल तर तो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसदार म्हणजेच सुजातदादा आंबेडकर. आणि सन्माननीय सुजातदादांचा आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपल्या निफाड तालुक्यात आणि ओझर नगरीमध्ये सहर्ष स्वागत करायचं आहे. दादांनो, भावांनो, सुजात दादा 1987 ला आम्ही लहान लहान होतो आणि त्यावेळेला प्रकाश आंबेडकर साहेबांची आम्ही ही सभा या चौकामध्ये घेतली आणि ती सभेच्या नंतर हो नक्कीच. तर या ठिकाणी तोच प्रसंग परत पुन्हा सुजातदादांच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या समोर या नव्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर हे नेतृत्व आपल्याला आलेलं आहे आणि म्हणून या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या आदर्शांचं पूजन करावं. चला, सर्व आलेल्या मान्यवरांचं आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सचिन दादा हिरे यांच्या वतीने शब्द सुमनांनी स्वागत करण्यात येत आहे. कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. पोलीस प्रशासनाला देखील आपण शब्द दिलेला आहे की आम्ही 10 पर्यंत हा कार्यक्रम संपवणार आणि आम्हाला सुजात दादांना भरपूर वेळ द्यायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या हस्तेच मान्यवरांच्या शुभ हस्ते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन, छत्रपती शिवरायांचं पूजन, राजर्षी शाहू महाराजांचं पूजन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं पूजन, राघोजी भांगरेंचं पूजन, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंचं पूजन या ठिकाणी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज जरा कमी येतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तर या ठिकाणी अधिक वेळ वाया न घालवता या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संयोजक की ज्यांना या ठिकाणी तुम्ही मी आंबेडकरी चळवळीचा पुढचा नेता म्हणून आपल्या तालुक्याचं तयार केलं असे सचिन दादा हिरे हे आपलं स्वागतपर आणि प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करतील. सचिन हिरे, निफाड तालुका अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी. सर्वांना क्रांतिकारी जय भीम.
रोड पर्यंत जा. मला पैसे. सर्वांना कार्तिक आधी जय भीम, जय शिवराय. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. सध्या सुजातदादा आंबेडकर तुम आगे बढ़ो. सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. धन्यवाद. यानंतर सम्यक विद्यार्थी आंदोलन, या सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रमुख मिहिर गजबे हे आपलं मनोगत व्यक्त करतील. कार्यक्रमाला उशीर झाला आहे, सर्व महामानवांना वंदन करतो. त्याच पद्धतीने आजच्या वंचित बहुजन आघाडीच्या निफाड तालुक्याच्या या सभेसाठी प्रामुख्याने आलेले सुजातदादा आंबेडकर असतील, त्याच पद्धतीने दिशा पिंकी शेख असेल, उत्कर्षताई असतील, या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष चेतनदादा गांगुर्डे असतील, या तालुक्यातले ओझर शहरातले सर्व नेते असतील, तालुका अध्यक्ष सचिनदादा असतील. एवढंच सांगतो, मला फक्त 1-1.5 मिनिटात संपवायचंय. तुम्हा सगळ्यांना सचिन दादाला ऐकायचं आहे, सुजात दादाला ऐकायचं आहे. काही दिवसापूर्वी इथे एक सभा घडली होती आणि त्यांना वाटलं होतं की ही सभा झाल्यानंतर इथलं वातावरण मनुवादी वातावरण घडेल. त्यांना माहित नव्हतं इथे आंबेडकर येतील. त्यांना सांगू इच्छितो, त्यांनी ज्या पद्धतीने आमच्या मुसलमान बांधवांचे नाव घेतलेत, दादांनो विसरू नका, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर इथल्या मुसलमान समाजासोबत उभे आहेत. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर इथल्या मराठा सोबत उभे आहेत. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर इथल्या शोषित घटकासोबत उभे आहेत. नीटचा पेपर काल परवा लीक झाला. अशाच पद्धतीने जर गोष्ट घडत असेल, आम्ही जर रस्त्यावर उतरायचं ठरवलं तर दादांनो तुम्हाला हा पोलीस पाटा कमी पडेल. एवढंच सांगू इच्छितो की जी काही गडबड करायची असेल, जे काही वागायचं असेल ते शिस्तीत करा. जर आम्ही आमच्यावरती आलो, विद्यार्थी रस्त्यावर उतरायला जर सुरुवात केली, हा जो नीटचा पेपर लीक झाला आहे, अशा पद्धतीने एमपीएससीचा पेपर सुद्धा लीक झाला. वारंवार हे विद्यार्थी खपवून घेणार नाही. मी माझा पूर्ण वेळ सुजात दादांना देतो व थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय आदिवासी. धन्यवाद. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे प्रवक्ते असे आमचे सर्वांचे, आपले सर्वांना परिचित असणारे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेबजी शिंदे हे आपल्याला संबोधित करत आहेत. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये ज्या ज्या महानायकांनी अहोरात्र प्रयत्न केले, त्या सर्व महानायकांना वंदन करून आज वंचित बहुजन आघाडी निफाड तालुक्याच्या वतीने आयोजित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतीबा फुले यांच्या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे सर्वांचे आयकॉन युवा नेते सुजातदादा आंबेडकर व या मंचावर, या विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर व माझ्या समोर बसलेल्या सर्व सुज्ञ नागरिक बंधू आणि भगिनींनो, मी दुसरा कोणत्याही विषयावर या ठिकाणी बोलणार नाही. अनेक विषय आहेत, ते माझ्यानंतर अनेक वक्ते बोलतील. मग तो वर्गीकरणाचा असेल, नीटच्या पेपर फुटीचा असेल, अनेक. मी एक ओझरकरांच्या जीवनाचा प्रश्न आज मी सुजात दादाकडे मांडणार आहे. आम्ही 10 वर्षापासून तो प्रश्न सरकारी दरबारी मांडतोय, पण आज मी दादाकडे तो विषय मांडणार आहे. ही भूमी कर्मवीर दादासाहेब गायकवाडांची भूमी आहे. याच नाशिक भूमीतून दादासाहेब गायकवाडांनी यशवंतराव चव्हाणांना बिनविरोध निवडून दिलं. दादा त्यावेळेस यशवंतराव चव्हाण दादासाहेब गायकवाडांना बोलले की तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. दादासाहेब गायकवाड म्हणे मला जेव्हा पाहिजे असेल मी तेव्हा सांगेल. आणि त्या काळामध्ये हा HLचा मिग कारखाना बँगलोरला होणार होता. तो कारखाना दादासाहेब गायकवाडांनी सांगितलं की हा माझ्या ओझर येथे झाला पाहिजे. आणि तो कारखाना दादासाहेब गायकवाडांची मागणी मान्य करून तो कारखाना ओझरला आणला. मागासवर्गीयच्या जमिनी असतील, आपल्या जमिनी असतील, त्या सर्व जमिनी दादासाहेब गायकवाडांनी घेऊन दिल्या. येथील लोकांना रोजगार मिळाला. आज आमची मागणी अशी आहे की नाशिकचं विमानतळ झालेलं आहे. नाशिकच्या विमानतळाला आतापर्यंत कोणाचंही नाव देण्यात आलेलं नाही.
आणि नाशिकच्या विमानतळाचं खरं श्रेय जर कोणाचं असेल तर ते कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचं आहे. आणि म्हणून दादा, आमची मागणी आज या पवित्र दिनी तुमच्याकडे आहे की या विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड विमानतळ हे नाव देण्यात यावं, यासाठी आपण सरकारकडे प्रयत्न करावेत. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद. कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या अतिशय महत्वाचा मुद्दा बाळासाहेबजी शिंदे यांनी व्यक्त केला. यानंतर आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या लोकप्रिय जिल्हा अध्यक्ष, महिला जिल्हा अध्यक्ष माझी बहीण उर्मिलाताई गायकवाड या देखील आपल्याला संबोधित करत आहे. आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निफाड तालुक्यामध्ये ओझर या ठिकाणी आमचे शहर अध्यक्ष सचिन भाऊ हिरे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथं अतिशय सुंदर पद्धतीने जसा मोठ्या उत्साही साजरा होत आहे. या कार्यक्रमाला आवर्जून आपली आन बान शान सुजातदादा आंबेडकर या कार्यक्रमाला उपस्थित आहे. तसेच आमचे दिशाताई पिंकी शेख असतील, उत्कृष्टताई असतील, मंचावरती अनेक कार्यकर्ते, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय चेतनदादा गांगोडे असतील. अतिशय धडाडीचं काम दादांचं या जिल्ह्यामध्ये आहे. आणि मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथल्या ओझरच्या लोकांना एकच सांगणार आहे की सगळ्यांनी एकजुटीने वंचित बहुजन आघाडीमध्ये आलं पाहिजे आणि बाळासाहेब आंबेडकरांचे तसेच आपल्या आता नवीन जे आहे आपले सुजात आंबेडकर यांचे हात बळकट करून इथल्या वंचित शोषितांना कसा न्याय मिळवून देता येईल हा प्रत्येकाने आपल्या हाती एक खूनगाठ बांधली पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे इथला वंचित शोषित हा सतत कुठल्या ना कुठल्या कारणास्तव आजही वंचित आहे. कोणी पाण्यासाठी वंचित आहे, आज इथला शेतकरी आहे, शेतकरी आत्महत्या करतो. या सगळ्या गोष्टींवरती कोणी हे मनवादी विचाराचे लोक सत्तेत जातात पण त्यांच्याकडे कोणी बघत नाही. इथल्या मुसलमानांवरती अन्याय अत्याचार होतो तेव्हा फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचे आमचे सुजातदादा आंबेडकर हे रस्त्यावर उतरले तेव्हाच कुठं आज मुसलमानांचे जे भोंगे असतील, त्यांच्या मस्जिदी असतील या सुरक्षित आहे. आज इथला मराठा समाज असतील, मराठा समाजासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी जो आरक्षणाचा मुद्दा होता तो लावून धरला आणि त्यांना आरक्षण भेटावा हे कुठलाही नेता बोलणार नाही, ते फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बोलतील. आणि आंबेडकर घराणं हे पहिल्यापासनं स्वतःचे पोटचे पोरं गमवून बाबासाहेबांनी आमच्यासाठी वंचितांसाठी जो न्याय मिळवून दिलेला आहे आणि आपल्याला खरंच तो न्याय आणि आपले अधिकार टिकून ठेवायचे असतील तर संविधानाचं रक्षण केलं पाहिजे. आणि म्हणून इथल्या जाती धर्मातल्या सर्व जातीच्या लोकांनी एकत्र येऊन या संविधानाचं रक्षण केलं पाहिजे. कारण बाबासाहेबांनी कोणी एका जातीसाठी संविधानामध्ये कुठल्याच तरतुदी केलेल्या नाहीये. इथली महिला असेल, इथला वंचित शोषित, इथला आदिवासी असेल, इथला शेतकरी असेल, इथल्या प्रत्येक जाती धर्मातल्या माणसासाठी बाबासाहेबांनी संविधानामध्ये ज्या ज्या तरतुदी केलेल्या आहे त्या हे मनवादी लोक कधी ते अंमलात आणणार नाही आणि ते येऊन पण देणार नाही. आता तुम्हाला माहित आहे संविधानामध्ये आरक्षणामध्ये जे वर्गीकरण त्यांचं चालू आहे फक्त आणि फक्त इथल्या ज्या आदिवासी जे लोक आहेत जे संविधानाच्या मार्फत आज निवडून जातात हे ते करतात त्यांना त्यांच्यामध्येच त्याचे भांडणं लावून या वर्गीकरणाचं ते असा घात करीत आहे. पण मी सर्वांना सांगते का जे संविधान बाबासाहेबांनी तुम्हाला मोठ्या समुद्रासारखं दिलेलं आहे पण तुम्हाला जर डबक्यात जाऊन त्याचा जर घात करायचा असेल तर याच्या पुढं मी इथल्या काही समाजातले लोक असतील त्यांना सांगू इच्छिते या मनोवादाच्या कुठल्या भूलथापीला बळी न पडता या वर्गीकरणाचा विरोध केला पाहिजे. कारण बाबासाहेबांनी इतका विचार करून या सर्व समाजाला 59 जातींना जर समान आरक्षण दिलेलं आहे तर काहीतरी विचार करून दिलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या संविधानाचं या आरक्षणाचं तुमच्या आमच्या हक्काचं संविधान आहे त्याचं रक्षण केलं पाहिजे. आणि हे रक्षण फक्त एकच करू शकतोय ते फक्त बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर, आज सुजात आंबेडकर आहे. आणि म्हणून इथल्या प्रत्येक जाती धर्माने एकत्र येऊन त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचे हात बळकट केले पाहिजे. महिलांनी रस्त्यावर उतरून आपले हक्क अधिकार घेतले पाहिजे. कारण बाबासाहेबांनी तुम्हाला ते मिळून दिलेले आहे. आपल्याला मतदान करण्याचा अधिकार नव्हता तो सुद्धा बाबासाहेबांनी दिलेला आहे. पण आपल्या समाजाचे लोक इलेक्शन आल्याच्या नंतर 1500 रुपयाला बळी पडतात आणि आपलं अनमोल मत एक कवडी मोल किमतीनं विकून टाकतात. आणि आज जे सत्तेत जाऊन बसतात मग तुमचं संविधान हटवण्याचा जाळण्याचा प्रयत्न करतात, वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करतात. हा सगळा
हे सगळं आपल्या हातात आहे, पण आपण त्याला मतदानाच्या माध्यमातून जी ताकद वाढवतो आणि त्याला सत्तेत बसवतो, नंतर ते सत्तेत गेल्याच्या नंतर त्या सत्तेचा असा गैरफायदा घेतात. त्याच्यामुळे आपण सावध झालं पाहिजे आणि वेळेच्या आत त्यांचा डाव ओळखला पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषदला, पंचायत समितीला आपल्या वंचित बहुजन आघाडीचे जे जे उमेदवार उभे राहतील त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावा, अशी मी या ओझरकरांच्या आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ओझरकरांना आवाहन करते आणि आशा बाळगते की तुम्ही खरंच येऊन जिल्हा परिषद मधून वंचितचे उमेदवार निवडून द्या, एवढी अपेक्षा करते. थांबते. जय भीम. आपण बघितलं असेल मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिर्डी मतदारसंघ हा अतिशय गजबजलेला मतदारसंघ आहे आणि या गजबजलेल्या मतदारसंघातून माननीय श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी ज्यांना तिकीट देऊन या समाजाचं नेतृत्व करण्याची संधी दिली, अशा आपल्या सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्हे तर टीव्ही मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांचा झंझावात दाखवून दिला, त्या उत्कर्षताई रुपवते त्या देखील आज सुजात दादांच्या सोबत आपल्या ओझर नगरीमध्ये आल्या आहेत. मी त्यांनाही विनंती करतो की ताई, आमच्या या निफाड तालुक्यातील आंबेडकरी आणि बहुजन जनतेला आपण संबोधित करावं. ओझरकर, काय धमाका केलाय, सगळ्यांनी एक जोरदार टाळ्या तुमच्यासाठी होऊ द्या. विजय असो. येताना जाताना नेहमी ओझर बाहेरूनच बघायचो, कधी शहरात येण्याची संधी मिळाली नाही. विमानतळाबद्दल ऐकलंय, इकडचे मिग कसे उडतात हे ऐकलंय, पण आज जो धमाका तुम्ही सगळ्यांनी इथे केला, या भगव्या चौकामध्ये जे आंबेडकरी वादळ तुम्ही सगळ्यांनी निर्माण केलं, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आपल्या या सभेसाठी आज आपल्या सगळ्यांचे युथ आयकॉन आदरणीय सुजातदादा आंबेडकर, त्यासोबत दिशाताई, चेतन दादा आणि या सभेचा सुपर हिरो आमचा हिरे दादा. दादा उभे राहा जरा. हो, या पुढं. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या यांच्यासाठी पण. जे नियोजन मुंबई पुणे या ठिकाणी आम्ही बघतो, ते आज तुम्ही ते ओझर मध्ये करून दाखवलं आणि जी विराट सभा तुम्ही इथे घेतली, त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक आहे. आम्हाला वाटलं जयंतीचे कार्यक्रम संपले, पण पुन्हा नव्याने एक जयंती तुम्ही इथे साजरी करत आहात, त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून आभार आणि अभिनंदन करते. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी सभा, मेळावे, बैठका आम्ही घेत असतो, पण जी ताकद आणि जी ऊर्जा तुम्हा सगळ्यांकडून आम्ही घेऊन जातो, तीच खरं आम्हाला काम करण्याचं बळ देते. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचितांचे प्रश्न, बहुजनांचे प्रश्न या राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये मेन स्ट्रीम मध्ये आणण्याचं काम वंचित बहुजन आघाडी हा पक्ष करत आहे. आणि तुम्ही सगळे त्या पक्षाच्या पाठीमागे ताठ मानेने बळकटपणे उभे राहा, हे आवाहन करण्यासाठी आम्ही सगळे इथे तुमच्या समवेत उपस्थित आहोत. दादांनी उल्लेख केला, शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मी 2024 मध्ये निवडणूक लढवली. काँग्रेस पक्षामध्ये 3 पिढ्या काम केल्यानंतर जेव्हा पक्षाने तिकीट पुन्हा नाकारलं, तेव्हा एकच स्वाभिमानी नेतृत्व मला दिसलं, ते म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. त्यांना भेटले, त्यांनी अगदी स्वागत केलं पक्षामध्ये आणि 15 दिवसाच्या प्रचारामध्ये, फक्त 15 दिवसाच्या प्रचारामध्ये नवीन चिन्ह, नवीन टीम घेऊन 91,000 मतदान आम्ही शिर्डी लोकसभेमध्ये मिळवलं. ते कशाच्या बळावर मिळवलं? आंबेडकर हे नाव तर आमच्या सोबत होतच, पण जे काम आदरणीय बाळासाहेबांनी इतक्या वर्षांमध्ये केलेलं आहे, सत्तेच्या लालसेपोटी कधीच कोणाला शरण गेले नाही. अरे वाटलं असतं तर कधीच मोदींच्या बाजूला खुर्ची टाकून कॅबिनेट मिनिस्टर म्हणून बसले असते, पण ते काहीच न करता आजही सुजात दादा आंबेडकरांनी पार्लिमेंट मध्ये जावं म्हणून नाही, सुजात दादा आमदार आणि खासदार व्हावं म्हणून नाही, तर उत्कर्षासारखे लोक, चेतन दादा सारखे लोक, दिशाताई सारखे युवक हे ह्या राजकारणामध्ये यावेत, त्यांना सत्तेची स्थानं मिळावीत म्हणून झटणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि वंचित बहुजन आघाडी आहे, हे लक्षात ठेवूया आपण सगळे. मी जास्त वेळ घेणार नाही, आपल्याला दादाला ऐकायचंय. एवढंच सांगते,
आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या एक वेगळाच पॅटर्न सुरू आहे. यांना घाबरवा त्यांना घाबरवा, हा हिरवा रंग तो भगवा रंग. अरे भगवा रंग सर्वात पहिला कोणी वापरला जरा इतिहास काढा. बुद्धांनी चिवर जे धारण केलं ते भगव्या रंगाचं होतं. तो भगवा आमचा रंग आहे, तो भगवा या भारताचा रंग आहे. हा हिरवा रंग आमचा आहे, निळा रंग आमचा आहे. तिरंग्याच्या खाली आम्ही सगळे काम करतो. घाबरण्याचं कारण कोणालाच नाही. आपल्या मागे आंबेडकर उभे असताना आपल्याला घाबरण्याचं कारण नाही, एवढाच एक विश्वास या निमित्ताने आपण सगळे एकमेकांना देऊया. पुन्हा एकदा येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये आपण सगळी जण ताकदीने, मी सकाळच्या एका सभेमध्ये एक हिशोब मांडला जो आता मांडणार नाही कारण वेळ कमी आहे, पण 2017 मध्ये जेव्हा वंचितचा प्रवास सुरू झाला तेव्हा 1 आणि 2 नगरसेवक असणारा वंचित बहुजन आघाडी आज 2026 मध्ये 105 नगरसेवक महाराष्ट्रभरामध्ये एकटा नगरसेवक निवडून आणतो, एकटा पक्ष निवडून आणतो. कोणाशी आघाडी नाही, कोणाशी काही तडजोड नाही, काही नाही. अशा पक्षामागे तुम्ही उभे राहिला तर ती ताकद किती वाढू शकते. आणि तुमच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी हे सगळे सैनिक अहोरात्र तुमच्या मागे दटून उभे राहतील, एवढाच एक विश्वास या निमित्ताने देते आणि थांबते. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. खूप छान, खूप छान. भीमराज की बेटी में तो जय भीम वाली हो. आणि त्या जय भीम वाली बेटीने आज भगव्या चौकामध्ये येऊन भगव्याची जाणीव या ओझरकरांना करून दिली. खूप छान. हा भगवा चौक निवडण्याचं कारण मनुवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून हा गणला जातो. म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीने निर्णय घेतला, ओझर शहरामध्ये सुजात दादांना आणायचं तर आणायचंच. आणि सुजात दादा आंबेडकर म्हणजे छोट मोठं माणूस नाही बाबांनो. ज्याच्या आजोबाच्या जीवावर चायवाला पंतप्रधान होऊ शकतो, रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री होऊ शकतो, त्याचाच वारसदार आज या भगव्या चौकामध्ये सचिन दादा हिरे आणि वंचित बहुजन आघाडीने आणलाय. आणि म्हणून ज्यांच्या नेतृत्वाखाली हा वंचित बहुजन आघाडीचा झंझावात संपूर्ण निफाड तालुक्यामध्ये आम्ही उभा केलाय, असे नाशिक जिल्ह्याचे तरुण तडफदार कर्तबगार जिल्हाध्यक्ष माझे बंधू चेतन दादा गांगुर्डे हे आपल्याला संबोधित करतील. परिवर्तनवादी चळवळीतील सर्व महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आजच्या या परिषदेसाठी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, युथ आयडॉल, फायर ब्रँड नेते, आमचे मार्गदर्शक सुजात साहेब आंबेडकर, त्याच पद्धतीनं या जिल्ह्याच्या निरीक्षक दिशा पिंकी शेख, राज्याच्या प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते आणि माझ्या सोबतचे सर्व सहकारी, सर्व टीम, ज्यांचे गाणे आपण आतापर्यंत ज्यांनी मनोरंजन आणि प्रबोधन केलं ते संतोषजी जोंधळे, आमचे अध्यक्ष दिनेश दादा, सागर भाऊ, पंडितजी नेटावटे, दीपक, आमची पूर्ण लाला भाऊ असतील, सगळ्या टीमच्या वतीनं एकदा स्वतःसाठी पहिल्यांदा जोरदार टाळ्या वाजवा. या टाळ्या फक्त वाजवायच्या म्हणून वाजवायच्या नाही आहेत, तर ज्या ठिकाणी मी उभा राहून बोलतोय, ज्या ठिकाणी उभा राहून ही सभा घेतोय, त्या सभेचं ठिकाण हे भगवा चौक होतं. सचिननं सांगितलं की काही दिवसानं कोणीतरी एक बाई आली आणि तिनं सांगितलं की हिंदू आणि मुसलमानांमध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला, मुसलमानांना शिव्या देण्याचं काम केलं, मुसलमानांना डिवचण्याचं काम केलं. या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये असे टिल्लू पिल्लू महिन्याला 1.5 महिन्याला पाठवायचं काम इथलं RSS भाजप सरकार करतंय. नितेश राणे येऊन जातो, संग्राम जगताप येऊन जातो आणि इथल्या मुस्लिम समाजांना शिव्या देऊन जातो. त्यांना सांगतो की तुम्ही जगायचं की नाही जगायचं, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार कशा पद्धतीने होते याच्याबद्दल कोणी बोलत नाही. आणि हे सगळं होत असताना ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये टिपू सुलतानचा एक फोटो स्टेटसला ठेवला म्हणून साताऱ्यातल्या मुस्लिम बांधवांना भर रस्त्यात नागडा करून मारण्यात आलं, त्यावेळेस औरंगजेबाच्या मजारीवरती जाऊन बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुमच्या दम असेल तर प्रकाश आंबेडकरला अटक करा. त्या बाळासाहेब आंबेडकरांचा सुपुत्र सुजात दादा तुमच्या समोर आहे. आम्ही भूमिका घेतल्या, ज्या वेळेस मुसलमानांवरती अन्याय झाला, ज्या वेळेस मुसलमानांवरती अत्याचार झाला, त्यावेळेस इथला शरद पवार बोलला नाही, अजित पवार बोलले नाहीत, इथले उद्धव ठाकरे बोलले नाहीत, राज ठाकरे बोलले नाहीत, इथले काँग्रेसचे पदाधिकारी बोलले नाहीत. या महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता राज ठाकरे म्हटलं की मस्जिदीवरचे भोंगे काढू, त्याला विरोध
सुजात दादा आज आमच्या समोर आहे. अरे ज्यांच्याकडे या देशाची अर्थसत्ता आहे, राजसत्ता आहे, धर्मसत्ता आहे, प्रचार प्रसार माध्यम सत्ता आहे, या सगळ्या सत्ता ज्यांच्या ताब्यात आहे, त्या RSSच्या संघावर औरंगाबादच्या ठिकाणी मोर्चा काढणारा नेता सुजात दादा आंबेडकर आहे. माझं खुलं आव्हान आहे, जर आंबेडकर तुमच्या सोबत असतील तर तुम्ही सुद्धा आंबेडकरांच्या सोबत राहिला पाहिजे. ही भूमिका आता घेणं काळाची गरज आहे. आमचं म्हणणं काय, आज सुजात दादा आला म्हणून आंबेडकर आंबेडकर, 14 एप्रिल आली म्हणून आंबेडकर आंबेडकर. ओझर मध्ये उभा राहून बोलतोय, जबाबदारीने बोलतोय. ओझरकरांना राग आला तरी चालेल. या ठिकाणी ओझरच्या नगर परिषदेमध्ये SC च्या राखीव कोट्यातून निवडून गेलेला सगळेचे सगळे नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आहेत. त्यावेळेस तुमच्या रक्तातला आंबेडकर कुठे जातो हा सवाल मला तुम्हाला विचारायचा आहे. एक दिवस आंबेडकर करून चालणार नाही. आम्हाला जर आंबेडकर आमच्या रक्तात असेल, विचारात असेल, तर आम्हाला निवडणुकीच्या वेळेस सुद्धा आंबेडकर आठवले पाहिजे. आंबेडकरांच्या गॅस सिलेंडरकडे बोट गेलं पाहिजे. आंबेडकरांचे उमेदवार आम्हाला दिसले पाहिजे, तर आम्ही खरे आंबेडकरवादी. नाही तर दादा, सगळेच लोक येतात दादा आम्ही पण आंबेडकरवादी आहे. कुठं आहे? ए कडं. कुठं आहे? के कडं. कुठं आहे? अरे इकडं तिकडं गटात तटात राहण्यापेक्षा बाप दाखवा, नाही तर श्राद्ध झाला. आम्ही काल पण आंबेडकरांसोबत होतो, आम्ही आज पण आंबेडकरांसोबत आहे आणि आम्ही उद्या सुद्धा आंबेडकरांसोबत राहणार आहे. ही भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. ती भूमिका इथल्या प्रत्येक मतदारांना आणि नागरिकांना घरी घेणं गरजेचं आहे. आम्ही बॅनर लावलेत, बाबासाहेब आमच्यासाठी लढले, बाळासाहेब आमच्यासाठी लढताय आणि सुजात दादा आमच्यासाठी लढणार आहे आणि म्हणून त्यांच्या पाठीमागे उभं राहणं आज काळाची गरज आहे. आम्हाला काय करायचंय? अनेकांचे अनेक प्रश्न आहे. इथं नगर परिषदेतल्या कामगारांचे प्रश्न आहे, इथल्या स्थानिक राजकारणाचे प्रश्न आहेत. आज आम्हाला सांगतो दादा, इथं SCचं नगराध्यक्षपद राखीव होतं. एवढी लोकसंख्या असणारा माझं ओझर शहर, एवढी मुसलमानांची लोकसंख्या असणारं माझं ओझर शहर, एवढी ओबीसींची लोकसंख्या असणारं माझं ओझर शहर, जर इथं प्रागतिक फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचं राजकारण करू शकत नसेल तर आमच्या इतके दुबळे आम्ही आहोत, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि म्हणून आम्हाला जर फक्त सभा करणं आमचं काम नाही, इव्हेंट करणं आमचं काम नाही, भाषण करणं आमचं काम नाही, तर आम्हाला आज राजसत्ता धर्मसत्ता आमच्या हातात घ्यावी लागणार आहे. बाळासाहेबांनी मगाशी सांगितलं की HL ला नाव द्यावं लागणार आहे, दादासाहेब गायकवाडांचं नाव द्यावं लागणार आहे. मगाशी एक कमिटी सुद्धा सुजात दादाला येऊन भेटून गेली की आम्हाला दादासाहेब गायकवाडांचं नाव इथल्या HL ला द्यायचं आहे, 100% द्यायचं आहे, विरोध नाही. पण सुजात दादांकडे मागणी करून काय उपयोग आहे? सुजात दादांच्या, बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात इथं आमदार निवडून द्या, खासदार निवडून द्या. तो आमदार खासदार विधानसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये तुमचे प्रश्न मांडेल आणि मग ते तुम्हाला नाव मिळून देईल. तुम्ही आम्हाला आमदार द्या, तुम्ही आम्हाला खासदार द्या, आम्ही नाशिकच्या विमानतळाचं नामांतर करून दाखवू, हा शब्द वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तुम्हाला देतोय. आणि म्हणून कोरडं राजकारण चालत नाही, आम्हाला भूमिका घ्यावा लागणार आहे. इथं याच चौकामध्ये उभं राहून काही दिवसांपूर्वी सभा झाली, आज तुम्ही इतके सगळे ताकदीने जमलेत. आमचा कुणालाही विरोध नाही, आम्ही कुणालाही भडकावायला आलेलो नाही. आमचं म्हणणं स्पष्ट आहे, या देशामध्ये भारतीय संविधान सगळ्यात सर्वोच्च आहे, देश पहिला आहे आणि नंतर बाकीचे सगळे आहेत. आणि त्या संविधानाचा वारसदार आज तुमच्या पुढे आलेला आहे, जो मानवता समानता आणि स्वाभिमानाचं सांगणं तुम्हाला सांगायला आलाय. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अनेक लोक म्हणतात, त्या दिवशी म्हणे देवेंद्र फडणवीसकडे सगळ्यांच्या फायली आहे म्हणे, खरातकडे कोण कोण जात होतं सगळी यादी देवेंद्र फडणवीसकडे आहे म्हणे. आम्ही म्हणतो देवेंद्र फडणवीसकडे सगळ्या फायली असतील दादा, पण देवेंद्र फडणवीस ज्याला नेता मानतो त्या नरेंद्र मोदीची इप्स्टीम फाईल्स प्रकाश आंबेडकरांकडे. त्याच्यामुळं चड्डीत राहायचं, आता हाफची फुल झालीये, त्या फुल चड्डीत राहायचं, आंबेडकरांच्या नादाला लागायचं नाही. या देशात इतकं ठोसपणे भूमिका घेणारी, मग ती मतदार यादीतील वाढीव मतदाराबद्दल असेल, इथल्या मुसलमानांच्या अत्याचाराबद्दल असेल, शेतकऱ्यांबद्दल असेल, इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल असेल, जागतिक अर्थकारणाबद्दल असेल, बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेली भूमिका ही कायम देशहिताची राहिलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी देश वाचवला, संविधान लिहिलं, देशाला टिकवलं आणि आज
त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाच्या नेतृत्वाखाली आपल्याला या देशातलं राजकारण काबीज करायचंय. इथली राजसत्ता, धर्मसत्ता, प्रचार प्रसार माध्यम सत्ता जर आम्हाला ताब्यात घ्यायची असेल तर आम्हाला एकजूट व्हावं लागणार आहे. आम्हाला राजकीय भूमिका घ्यावा लागणार आहे. आणि या भूमिका आजपासून तुम्ही घेणार का? अरे घेणार का? इथं पंजा कमळावाले काही बसलेत का? काहींचा आवाज निघत नाही. अरे वंचित बहुजन आघाडीच्या सोबत येणार का? एकदा दोन्ही हात वर करून घोषणा द्यायची आहे. अरे वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो. आदरणीय सुजय साहेब आंबेडकर तुम संघर्ष करो. आणि निफाड मध्ये आदरणीय सचिन दादा हिरे तुम संघर्ष करो. सर्वांना धन्यवाद. क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय बिरसा, जय संविधान. धन्यवाद. खूप तुफानी बॅटिंग, खूप तुफानी धमाकेदार विचार या ठिकाणी जिल्हाध्यक्षांनी आपल्या समोर ठेवलंय. खरं आहे, मागणी करण्यापेक्षा आपला आमदार आणि खासदार पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी अधिक वेळ वाया न घालवता आपले जिल्हाध्यक्ष चेतन दादांनी जो मुस्लिम बांधवांचा मुद्दा या ठिकाणी व्यक्त केला, तर आपले एक मुस्लिम कार्यकर्ते आहेत जाकीर भाई कुरेशी, हे आपल्या मुस्लिम समाजाच्या वतीने श्रद्धेय हो 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 या ठिकाणी आपल्या मुस्लिम समाजाच्या वतीने हो 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 बरोबर. तर या ठिकाणी स्वागत करायचं होतं. तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या केंद्रीय उपाध्यक्ष सन्माननीय आपल्या नाशिक जिल्ह्याच्या मुख्य निरीक्षक की ज्यांनी पूर्ण हा नाशिक जिल्हा जवळून बघितला आहे अशा दीक्षिताई शेख आवर्जून आले आहेत. तर आपण सर्वांनी त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. त्या देखील आपल्याला संबोधित करत आहे. बोलू का? जय भीम. पाठीमागनं जय भीम. पुढचे नाही रे दादा, पाठीमागनं जय भीम. असं जरा. आता चेतन भाऊच्या बोलल्यानंतर मला जरा दडपण आलं. गाडी जरा इथून पुढे कशी न्यायची नाही का? पण चौक भगवा, मग सांगावं लागणार वैदिक भगवा कोणता आणि इथल्या संत परंपरेचा भगवा कोणता. तुकारामाचा भगवा आणि हे आता आलेलं ते काय म्हणतात चमकते लाईटामध्ये, त्याला काय म्हणतात? नाही नाही जुगनू नाही, नाही नाही नाही. गाडीची नंबर प्लेट कशाने बनवतात? रेडियमचा भगवा, रेडियमचा भगवा. ते गळ्यात पट्टा बांधायसाठी वापरतात जनावरांचा. आणि आमचा भगवा पताक्यासाठी वापरतात, मंदिराच्या कळसाला लावलेला. तर कार्यक्रमात सुरुवात करत असताना औपचारिकता पाळली असती, तिकडे येते मी जरा. हा एवढा सुंदर कार्यक्रम केला सचिन भाऊ, त्यासाठी तुमचे आभार. सुजात भाई इथे येणार म्हणून तुम्ही सगळे इथं जमा झालात, तुमच्या सगळ्यांचे आभार. आणि हे रान असंच पेटतं ठेवणार तुम्ही इलेक्शन पर्यंत, ही अपेक्षा. मंचावर उपस्थित सगळी वंचितची जेवढी टीम आहे आणि खाली जेवढे लोक राबणारे हात आहेत, त्या सगळ्यांची पण मला असं वाटतं की दाद दिली पाहिजे टाळ्यांच्या कडकडाट. एकदा टाळ्या वाजवा. काय झालंय ना, मधलं कनेक्शन कट झालंय. मी 10 मिनिटं घेणार दादा. मधलं कनेक्शन कट झालंय आणि कनेक्शन कट झाल्यामुळं काय झालंय, लोक कुठल्या कुठं बडबडायला लागले. मग मी जर आज फक्त कनेक्शन सांगणार तुम्हाला, काय कुठून कसं कनेक्शन आहे ते. अखिल विश्वाला अहिंसेचा संदेश देणारे तथागत भगवान महावीर जैन समाज, त्या जैन समाजामध्ये अनुयायित्व घेऊन काही सुरुवातीचे दिवस प्रॅक्टिस करणारे तथागत गौतम बुद्ध, ज्यांनी जगाला शांतीचा संदेश दिला, सम्यक मार्ग दिला आणि अत्युच्च टोकाची अहिंसा ही सुद्धा एक प्रकारची हिंसा आहे,
हे सांगण्याचं काम तथागताने केलं. त्या तथागताच्या मार्गावर भविष्यामध्ये युद्ध नाकारून शांतीचा संदेश जगभर पसरवण्याचं काम केलं. ते कोणी केलं? राजा अशोकाने. त्या अशोकाच्या राज्याचं पालन करत त्या मार्गावर पुढे जात छत्रपतींनी इथे स्वराज्य आणलं. बरोबर ना? रयतेचं राज्य इथे आणलं. अशोकाच्या राज्यामध्ये गणव्यवस्था होती, तशी गणव्यवस्था आणण्याचं काम छत्रपतींनी इथे केलं. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावू नका म्हणून सांगितलं. आमचं सरकार इथला कांदा सगळा माती मोल इकून खायले आणि छत्रपतींचा जिरेटोप स्वतःच्या डोक्यावर मिरवायले आणि आमच्यापैकी एकालाही त्याची लाज वाटत नाही. कनेक्शन काय हे मी तुम्हाला सांगते. त्या छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये दलितांना शस्त्र उचलण्याची परवानगी नव्हती. इथल्या अस्पृश्यांना शस्त्र उचलण्याची परवानगी नव्हती. आता परत शाळा घ्या स्वतःची की दलित अस्पृश्य कोण. भाऊ, एक समूह सोडता तुम्ही सगळे दलित अस्पृश्य आहेत. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक कोणी नाकारला? छत्रपतींना परत 1 लाख फोन देऊन राज्याभिषेक करायला कुणी भाग पाडलं? तो विचार आज बळावतो आहे. ह्या भगव्या चौकात ज्याची ललकार चालली ना, तो त्या विचारांची माणसं आहेत आणि ते जर सत्तेत आले तर परत तुमच्या रयतेच्या लोकशाहीचा राज्याभिषेक ते नाकारणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. छत्रपतींसोबत संत तुकारामांनी इथले 18 पगड जातीचे तरुण जोडले. मग लोहार, घिसाडी, पारधी, मदारी, गारुडी, भराडी, कोल्हाटी, मसनजोगाई 18 पगड जाती छत्रपतींच्या सैन्यामध्ये भरती झाल्या. त्यांच्या गुप्तचर विभागात भरती झाल्या, काम करायला लागल्या. त्या छत्रपतींचा वारसा त्यांना जोडण्यासाठी संत परंपरेने काम केलं. मग त्याच्यात संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत जनाबाई असतील, संत सखूबाई असतील, या सगळ्या लोकांनी व्यवस्थेसोबत बंडखोरी केली. वारकरी संप्रदाय काय आहे? वारकरी संप्रदाय जात, वर्ण, वर्ग व्यवस्थेला नाकारून चंद्रभागेच्या तीरावर एकमेकांच्या हातात हात देऊन फुगड्या खेळणारी एक परंपरा आहे वारकरी संप्रदाय. ते एकमेकांच्या पाया पडतात, एकमेकांना आदराने बघतात. ते स्त्री पुरुष असा भेद करत नाहीत, जातीचा भेद करत नाहीत. आत्ताचे वारकरी सगळं करतायत. ते सगळा भेद करतात. भेदाभेद अमंगळ म्हणणारा वारकरी संप्रदाय आणि त्या वारकरी संप्रदायाची पताका ती भगवी आहे आणि ती आमचा तो भगवा रंग आमचा आहे हे सांगण्यासाठी आज मी इथं उभी आहे. आता हे झालं भगव्याशी आमचं कनेक्शन. त्याच्यामुळे भाई हा भगवा चौक कोणाचा आहे? आमचा. हा भगवा रंग कोणाचा आहे? आमचा. आणि आम्ही हा इतरांच्या रेडियमच्या भगव्यामध्ये याला आम्ही जाऊ देणार नाही. दुसरं कनेक्शन बाळासाहेबांचं आणि आपलं. मराठा आरक्षणाचा प्रश्न कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा आरक्षणासाठी आत्ताचे शाहू महाराज उपोषणाला बसलेले, आंदोलनाला बसलेले आणि त्यांच्या बाजूला बाळासाहेब आंबेडकर आहेत. वरतून रिमझिम पाऊस चालू आहे. त्या माणसाच्या छातीत दुखायले बाळासाहेबाच्या. तिथून 15 दिवसावर, महिन्यावर बाळासाहेबांची बायपास झालेली आहे. छातीत दुखत असताना हार्ट अटॅकचे लक्षण आहेत हे कळत असताना मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आंदोलनामध्ये उभा राहणारा एकमेव नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. दोगलेगिरी नाही. मराठ्यांना वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे, ही स्पष्ट भूमिका घेणारा नेता बाळासाहेब आंबेडकर. 2 थडीवर पाय नाही. कुल्ल मराठ्यांना पण आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे. लढवायचं नाही आपसामध्ये, लढवायचं नाही. लॉकडाऊन मध्ये मंदिरं बंद होते. मंदिरं उघडण्याचं पहिलं आंदोलन पंढरपूरमध्ये करणारे बाळासाहेब आंबेडकर. 65 वर्षाचा माणूस सर्दी खोकला झाला तर घर धरत होते कोविड मध्ये लोक. त्या वातावरणामध्ये मंदिराच्या दरवाजाला टकरा, तसे आमच्या पिढ्यालाच दिलेल्या आहेत.
आमच्या आज्यांनी राम मंदिराला धडका दिल्या, आम्ही पंढरपूरच्या विठोबाचा दरवाजा ठोठवत होतो कोविड मध्ये. बाळासाहेब समजून सांगायले तुम्हाला. वंचितची स्थापना धनगरांच्या उपस्थितीत झालेली आहे. धनगरांच्या कितीतरी संघटनांनी एकत्र धनगरांनीच केलेली आहे. त्याच्यामुळे धनगर मराठा झाले. मुसलमानांची भूमिका आता चेतन भाऊंनी सांगितली तुम्हाला. जवा जवा दुखणं आहे तवा तवा मुसलमानांच्या दुखण्यावर मलम लावायचं काम कोणी केलं असेल तर ते वंचित बहुजन आघाडीच्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी केलेले. कुठलंही प्रकरण असू द्या, लोक त्यांना RSS वाले लोक म्हणतात, अरे तुम कितना भी कर लो वो लोग तुम्हारे साथ में आने वाले नहीं. बाळासाहेब म्हणते, मेरा काम है, मेरी मोहब्बत की दुकान झूठी नहीं है, सच्ची है, मैं मोहब्बत देता जाऊंगा. तुम्ही शत्रुत्व करावं, आम्ही बुद्धाच्या वाटेवरचे. बरोबर ना? झाडाखाली दगड लागला, बुद्ध रडायला लागला. लोकांनी विचारलं का रडतो येड्यावानी? म्हणे पोरांनी झाडाला दगड मारला, झाडाने त्यांना फळ दिलं, मला दगड लागला, मला त्यांना द्यायला काही नाही. आम्ही त्या बुद्धाचे वंशज आहेत. बाळासाहेब आणि इथला भटका विमुक्त समाज, जरा जामखेडला जा, आमच्या अरुणाबा बघा, नगरसेवक कोलाटी समाज, ज्यांच्या आया बहिणींच्या पायात घुंगर आणि इथल्या प्रस्थापितांच्या समोर नाचण्याचं ज्यांच्या वाट्याला आलं, आज त्या समूहातला एक नेता नगरसेवक म्हणून निवडून येतो. 500च्या नोटा वाटून नाही बरं का, स्वतःच्या हिमती आणि ताकदीवर. भटके आणि बाळासाहेब, बरोबर. बाळासाहेब आणि तृतीयपंथी मी स्वतः या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने एका हिजड्याला प्रवक्ता करेपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात एकही तृतीयपंथी प्रतिनिधी तुम्हाला मंचावर बघायला मिळालेला नाही. आणि बाळासाहेबांनी आजपर्यंत जितक्या मंचावर मला बोलवलंय, मी पहिल्या रांगेत आहे. सन्मानानं. माझं किती पॉप्युलेशन आहे? पूर्ण महाराष्ट्रामध्ये 6010 वोटिंग आहे आमचं. किती? 6010 वोटिंग. तरीही नहीं भी होगी संख्या भारी, फिरगी मिलेगी भागीदारी. हे वाक्य वंचितचं. खोट नाही भाऊ. कोलार समाज, त्यांचे बी नाही का 6-7 हजार वोटिंग आहे. कोल्हापूरमध्ये आमदारकीचं तिकीट मिळालं. आमची शमीबा पाटील जळगाव रावेर मतदारसंघामध्ये आमदारकीचं तिकीट. तुमच्या इथं नगरसेवकाचं तिकीट मिळालं पटकन. थँक्यू. बाळासाहेबांनी बायकांच्या सगळ्या प्रश्नावर, गॅसची महागाई वाढली, वंचित रस्त्यावर आहे. महिलांच्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भात वंचित, बाळासाहेबांनी वडार समाज, सोमनाथ सूर्यवंशी संविधानाच्या प्रतिमेच्या सन्मानासाठी आंदोलन करत होते. त्यांना जेलमध्ये नेलं, पोलिसांनी एवढं मारलं की सोमनाथ सूर्यवंशी शहीद झाले. आज काळा कोट घालून त्यांची केस कोण लढतंय? बाळासाहेब आंबेडकर. तुमच्या शेतातल्या मालाला हमी भाव मिळावा म्हणून नेहमी अग्रेसर राहिलेले. जेव्हा शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीला चालू होतं, तेव्हा महाराष्ट्रात इथं पब्लिक चांगलं दिसायले म्हणून सगळं आठवण करून द्यायला यांना. किसान बाग, महाराष्ट्रात किसान बाग चालू केलं. आणि एवढं सगळं करून आम्ही बाळासाहेबाला काय दिलं? ह्या प्रेमाचा मी लय आदर करते, पण ही नकली मोहब्बत काही कामाची नाही. वामन दादांचं गाव आहे. वामन दादा काय म्हणतात? भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते, तर भीमाच्या मताचे 5 लोक बी आहेत, त्यांच्या तलवारीला टोक बी आहे, पण ते 5 लोक 5 वेगवेगळ्या सैन्यांमध्ये सामील झालेले आहेत. तर या
5 ठिकाणी विभागलेल्या लोकांना मी हे म्हणतीये, भाऊ गांधी नंतर गांधी चालतो, पवार नंतर पवार चालतोय, हा राजे नंतर राजे चालतायत, आणि ज्यांचे कोणी नाहीत त्यांचे आजूबाजूचे चालतायतच ना तुम्हाला. मग घासून पुसून तुमच्या सगळ्या निकषांवर उतरणारे आंबेडकर तुम्हाला का चलन झालेत? काय वाकडे हे तुमचे पाकिट बंद व्हायलेत का? बेट्यावर जोपर्यंत हे आंबेडकर नाव आहे तोपर्यंत तुम्हाला पाकिट आहे, त्याच्यानंतर काही नाही. आठवा मडक झाडू, आणि आता दिसत नाही मडक झाडू. पहिला दिसायचा, आता दिसणार नाही. डिजिटल पेपर फुटला, तुमच्या पोरायचं करिअर बर्बाद. भरती कॅन्सल, तुमच्या लेकराचं करिअर बर्बाद. शिक्षणाचं खाजगीकरण, झडपीच्या शाळा बंद, तुमचं करिअर बर्बाद. बाळासाहेबांच्या माग नाही तर उद्याच्याला काळ तुमच्या माग लागणार. का आहे? वामनदादाचं दुसरं एक गाणं सांगते आणि थांबते. वामनदादाचं दुसरं गाणं मला गाता नाही येत, मी फक्त बोल सांगणार. मासळी बोले आपल्या पिलाला, खेळ बाळा तू खाली तळाला, दुनिया पाहण्याच्या फंद्यात पडशील तर उगा लागशील तू कुणाच्या तरी गळाला. तर भाऊ, गळाला लागलेल्या लोकांना ही शेवटची संधी आहे. घर आ जाओ. याच्यात काही खरं नाही, नाही तर उद्याच्याला तुम्ही त्या चड्डीवाल्याच्या लेकराच्या उपाशी ताटाच्या शिकार असाल. लोक तुम्हाला लावून खातील, तोंडी लावून. आपल्याला आपलं ओळखता आलं पाहिजे. जास्त बोलणार नाही. विष पेरता येत नाही आम्हाला, आम्ही वंचितवाले आहोत. आम्हाला विष पेरता येत, आम्ही माणुसकीवाले माणसं आहोत. आम्हाला माहित आहे या देशाच्या मातीमध्ये सभी का खून है शामिल, यहाँ की मिट्टी में सब किसी के बाप का हिंदुस्तान. चला येऊ का? जय भीम. धन्यवाद. या ठिकाणी जाकीर भाई कुरेशी, मुस्लिम समाजाचे युवा कार्यकर्ते, हे सुजात दादांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत. चला लवकर वरती या. अर्जुन गांगुर्डे आणि जाकीर भाई कुरेशी आपल्या मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचं स्वागत करत आहेत. अहो नाही म्हटले ते, अहो नाही बोलले ते. मी इथे घ्यावं लागेल, इथे घ्या. भाऊ मीर भाऊ, इथे घ्यावं लागेल. लाईट नाही ना पुढे, त्याच्यावर लाईट नाहीये. मुस्लिम समाजाच्या प्रत्येक संकटाच्या वेळी आंबेडकरी रक्त त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहतं ते सुजात दादा आंबेडकर यांचं या ठिकाणी आपल्या ओझर नगरीमध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीने देखील स्वागत करण्यात आलेलं आहे. आणि आता बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसदार, नव्या पिढीचा शिलेदार, नव्या पिढीचा युगंधर माननीय सुजात दादा आंबेडकर हे आपल्या समोर विचार घेऊन आहेत. आपण सर्वांनी त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. आणि समोर जे मोबाईल घेऊन बसलेत ना, त्यांनी सर्वांनी टॉर्च लावून प्रकाश करून आपल्या प्रकाशाच्या ताऱ्याचं आपल्या ओझर नगरीमध्ये स्वागत करायचं आहे. सर्वांनी टॉर्च ऑन करायचे. वा, शूटिंग वाले पाठीमागे बघा, काय नजारा आहे, क्या बात आहे, एकच नंबर. सोमनाथ गायकवाडची कल्पना काय वाईट नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम, जय 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 भीम. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा.
सुरू करण्याआधी समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि सुरू करायच्या आधी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीच्या निफाड तालुक्याच्या टीमचं, हिरेदादांच्या टीमचं आणि जिल्ह्याच्या टीमचं एक जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू आणि त्यांचे आभार सुद्धा मानू हा एवढा मोठा कार्यक्रम घेण्यासाठी. आपल्याला दिसलं नसेल पण उद्या वंचितच्या पेजवरती आणि सोशल मीडियावरती जेव्हा या कार्यक्रमाचे रील्स येतील तेव्हा तुम्हाला कळेल की मागची गर्दी कुठपर्यंत पोहोचलेली आहे. आणि सुरू करायच्या आधी मला माफी मागायला आवडेल, सॉरी म्हणायला आवडेल. ते म्हणजे आपल्या पंतप्रधानांना नरेंद्र मोदींना. पण त्याच्या आधी दिशाताईंनी जशी आठवण करून दिली, औपचारिकता महत्वाची म्हणून आलेल्या सर्वांचे, तसेच मंचावरती उपस्थित दिशाताई, उत्कर्षाताई, चेतनदादा, हिरेदादा व वंचित बहुजन आघाडीची महिला आघाडी, युवक आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे सगळे पदाधिकारी, मेंबर्स, नेते व इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, जय बिरसा, जय जोहार, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातू आणि जय भीम. मित्रांनो, जे थोडे वयस्कर लोक असतील, माझ्या पिढीचे आणि माझ्या पिढीच्या खालच्या लोकांना नसेल आठवत, माहिती पण नसेल, पण जे जरासे वयस्कर लोक असतील, ज्यांनी 2-2 युद्ध बघितलेत, त्यांना हे आठवत असेल की जुन्या काळामध्ये आपल्या शहराच्या मधोमध भोंगा लागायचा आणि शत्रूचं विमान आपल्या शहराकडे आलं किंवा शत्रूचं विमान आपल्यावरनं जायला लागलं आणि आपल्यावरती बॉम्ब पडायला लागले की तो भोंगा वाजायचा भोंगा करून. आठवतंय का? आता नवीन भोंगा आलाय, महिन्यातनं एकदा वाजतो आणि बॉम्ब पडायच्या आधी आवाज येतो, मित्रो. तसाच मागच्या आठवड्यामध्ये एक बॉम्ब पडला. दिल्लीवरनं चॅनल चालू झाला, कॅमेरा चालू झाली, एक माणूस ऐकतो, एक माणूस बोलतो आणि दाखवतात की अख्खं भारत ऐकतं मगनाची बात. म्हणून एक कॅमेरा लावला, आपले बाबा प्रवचन द्यायला आले, बसले आणि चालू केलं, मित्रो, सोना खरीदना, पेट्रोल डीजल इस्तेमाल करना, शादी करना और ट्रॅव्हल करना जैसे अन्य चीजें ताले. असं करून परवा नरेंद्र मोदींनी आपल्यावरती एक खूप मोठा बॉम्ब टाकला. आता जेव्हा नरेंद्र मोदी 2014 मध्ये सत्तामध्ये आले होते आणि जेव्हा 2014 मध्ये भाजपनी प्रचार चालू केला होता तेव्हा मोठ्या मोठ्या फेकलेल्या, लंब्या लंब्या फेकलेल्या, काय की अच्छे दिन लाएंगे, 5 ट्रिलियन इकॉनॉमी करू, भारताला विश्वगुरु बनवू. अरे मित्रांनो, हे जेव्हा पुढच्या वेळेस भाजपवाले येतात आणि म्हणतात की आम्ही भारताला 5 ट्रिलियनची इकॉनॉमी करू, त्याला बसवा आणि म्हणा तू 5 ट्रिलियन मध्ये शून्य किती येतात ते सांग पहिले चाल्या. इथे नरेंद्र मोदी आपल्याला 2014 पासून सर्वांना स्वप्न दाखवत होते की आम्ही इंडियाला सुपर पॉवर बनवू, सगळ्याच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये टाकू, अमेरिका आपल्या मागे राहील, इंग्लंड, फ्रान्स आपल्या मागे राहील. 15 वर्ष या माणसाच्या हातात सत्ता दिली आणि तो येऊन आपल्याला सांगतोय गॅस नका वापरू, सिलेंडर संपलंय, पेट्रोल कमी वापरा, डिझेल कमी वापरा, सोनं नका खरेदी करू आणि लग्न टाळा. अरे मला नरेंद्र मोदी साहेबांना एक विचारायचंय, तुमचं जबरदस्ती लग्न केलं, तुम्ही पळून गेलात, पुढच्या पिढीचे भविष्य का बिघडता? आज देशात सिलेंडर नाही, डिझेल नाही,
पेट्रोल नाही. कोणाला लग्न करायचं असेल, चला आपल्या भावाला कोणत्या नशिबाने पोरगी पटली, लग्न करायचं असेल तर नरेंद्र मोदी म्हणतात लग्न करू नका. त्याच्यानंतर म्हणतात प्रवास करू नका आणि मोठे अन्य खर्च टाळा. म्हणून मला नरेंद्र मोदींना सॉरी म्हणायचंय की सॉरी मोदीजी, स्टेज लागले, वंचितची सभा होणार आणि ती भगव्या चौकातच होणार. आणि मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घेऊया. आपण मतदान करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की 75 वर्ष काँग्रेस होते. काँग्रेसकडनं आपल्याला बदल घडवावा होता. विकास होत नव्हता, विकासाची घडी पुढे न्यायची होती, एक बदल या देशामध्ये हवा होता, म्हणून नरेंद्र मोदींना उभं केलं. आणि नरेंद्र मोदींनी जे तेव्हापासून आतापर्यंत लंब्या फेकले आणि त्याच्या विरोधात जाऊन जे कामं केली आहेत, त्याच्यावरनं आज आपल्याला आपली परिस्थिती समजून घेतली पाहिजे. आज स्कॉलरशिप धोक्यामध्ये आली. आज रुपयाचा दर हा डॉलरच्या आणि पाऊंडच्या दरामध्ये पडताना दिसतोय. डिझेल आणि पेट्रोल महाग होत चाललंय. शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव नाही. आणि आपले पंतप्रधान इकडे आपल्याला बसून सांगतायत की सोनं नका घेऊ, डिझेल पेट्रोल नका वापरू, जास्त प्रवास नका करू. पण यांच्या मित्राचा फोन आला की नरेंद्र मोदींनी काढलं विमान, निघाले इस्रायलला. या मित्राचा फोन आला तर काढले विमान, निघाले अमेरिकेला. आता मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या की नरेंद्र मोदी हे असे पंतप्रधान आहेत जे कॉम्प्रोमाइज झालेत. आता चेतनदादांनी त्याचा उल्लेख केला की नरेंद्र मोदींची जी फाईल आहे ती त्याची कॉपी एप्स्टीन फाईल मध्ये आणि त्या फाईलची कॉपी बाळासाहेब आंबेडकरांकडे. तर ह्याचं मी थोडस तुम्हाला जास्त स्पष्टीकरण सांगतो. एप्स्टीन कोण होता माहिती आपल्याला? ज्यांना नसेल माहिती त्यांना परत एकदा सांगतो. एप्स्टीन हा इस्रायलचा एक नागरिक होता जो अमेरिकेत राहत होता. खूप मोठा बिझनेसमन होता, करोडपती होता आणि अमेरिकेच्या सरकारला खूप मोठ्या प्रमाणात तो पैसे देत होता. तो डोनाल्ड ट्रम्प असू देत, त्याच्या आधी जो बायडन असू देत किंवा क्लिंटन असू देत, या सगळ्या अमेरिकेच्या राष्ट्रपतींना मोठ्या प्रमाणावरती फंडिंग करण्याचं काम हे एप्स्टीन करत होता. म्हणून एप्स्टीनला अमेरिकेत किंवा इस्रायलमध्ये कोणी हात लावत नाही. पण दुसरी गोष्ट ही समजून घ्या की एप्स्टीन हा खूप घाणेरडा वृत्तीचा क्रूर माणूस होता. तो छोट्या छोट्या मुलींना पळवायचा, त्यांच्याशी चुकीच्या गोष्टी करायचा, त्यांचं शोषण करायचा आणि ह्या मोठ्या गोष्टी त्यांनी करून एक अख्ख्या छोट्या मुलींना अगवा करणं, किडनॅप करणं आणि त्यांचं मोठ्या प्रमाणावरती लैंगिक शोषण करणं, हे मोठं त्यांनी एक सेक्स रॅकेट उभं केलं होतं. त्याच्याकडे एवढा पैसा होता की त्यांनी अमेरिकेच्या बाहेर एक छोटं बेट घेतलं होतं आणि त्या बेटावरती तो हे सगळे काळे धंदे करत होता. आणि हे आपले नरेंद्र मोदी आहेत ज्यांचं त्या एप्स्टीनशी संबंध आहेत, ज्यांचं त्या एप्स्टीनशी नातं आहे आणि ज्यांचं त्याच एप्स्टीनच्या फाईलमध्ये, ज्या फाईलमध्ये एप्स्टीनच्या सगळ्या काळ्या करतुती लिहून ठेवल्यात, त्याच एप्स्टीनच्या फाईलमध्ये नरेंद्र मोदींचं नाव आहे. तर मला सांगा, ज्या माणसाचे संबंध एका बलात्काराशी, ज्या माणसाचे संबंध एका किडनॅपरशी आहेत, त्याला आपण चांगला पंतप्रधान मानणार की नाही? नाही. आणि दुसरी गोष्ट मला सांगा, जर एप्स्टीन फाईल अमेरिकेकडे आहेत तर डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेकडे नरेंद्र मोदींचा नाडा नाहीये का हातात? आणि मग जर नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्पकडे आणि अमेरिकेकडे नाडा असेल तर मग अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदींना हवं तसं नाचू नाही शकत का? आणि नाचू शकतात. तेच झालंय. आता जो आपण भारताशी करार केला, अमेरिका आणि भारताचा जो करार झाला, त्या करारामध्ये नरेंद्र मोदींनी भारत देश हा अमेरिकेला विकलेला आहे. त्यांनी हे म्हटलंय की भारत सरकार हे शेतकऱ्यांना मदत नाही करू शकत, पण अमेरिकी सरकार मदत करू शकतं. आपण बाहेरनं काही गुड्स घेतले तर आपल्याला त्याच्यावर टॅक्स भरायला लागतो, पण अमेरिकाने आपल्याकडनं काही घेतले तर त्याला त्याच्यावर टॅक्स नाही भरायला लागत. आता जर ह्या आपण गोष्टी बघितल्या तर ह्या देशाच्या हिताच्या आहेत का या देशाच्या घाटाच्या आहेत?
घाट्याच्या. आणि म्हणून जो माणूस अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प आपली पोलखोल करेल म्हणून स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी देश विकतो, हा पंतप्रधान कॉम्प्रोमाइज्ड आहे, विकलेला गेलेला आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत ह्या पंतप्रधानाला बदलायची गरज आलेली आहे, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. बोलता बोलता दिशाताईंनी आता एक कनेक्शन मांडलं आणि ते कनेक्शन सगळीकडे आपल्याला जाताना दिसते. जसं आपलं एक चांगलं कनेक्शन दिसतं तसं तुम्हाला त्या बाजूला त्यांचं एक चुकीचं कनेक्शन पण दिसेल. जसं नरेंद्र मोदींनी एप्स्टीनशी कनेक्शन ठेवलं होतं, जसं नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प आणि नेथन्याहूशी कनेक्शन ठेवलं होतं, तसंच महाराष्ट्राच्या बीजेपीनी नाशिकमध्ये एक स्वतःचा एप्स्टीन खरात नावाचा पाळण्याचं काम सुद्धा केलं होतं, हे आपण विसरू नको. आता मी खरात आणि एप्स्टीन यांना सामान्य पातळीवरती नाही मानणार, कारण एप्स्टीन हा छोट्या मुलींचा, ज्यांना काही कळत नव्हतं, त्यांचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावरती शोषण करत होता. आणि खरात हा धर्माच्या नावावरती लोकांना फसवत होता. म्हणून मी या दोघांमध्ये साम्य नाही जोडणार. पण एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की अमेरिकेने आणि नरेंद्र मोदींनी तिकडे त्या एप्स्टीनला वाचवण्याचं काम केलं आणि महाराष्ट्रामधल्या भाजपनी खरातांना वाचवण्याचं काम केलंय, हे आपण सर्वांनी विसरू नये. आपण सर्वांनी बघितलं असेल खरातांचे कोणाबरोबर फोटो व्हायरल झाले. कोणत्या पक्षाची लोक आहेत ते बोटावरती निळी टेप लावून जातात कारण बोट कापून किंवा रक्त कापून बंधू बाबाच्या आश्रमामध्ये वाहून आलेत. आणि जर आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती मात करायचं असेल आणि जर आपल्याला ह्या गोष्टी थांबवायला लागणार आहेत, तर सगळ्यात पहिले नरेंद्र मोदींना हटवणं आणि एप्स्टीन केस मधल्या सगळ्या लोकांना न्याय मिळवून देणं अमेरिकेमध्ये, इस्रायलमध्ये जरी आपल्या हातात नसलं तरी खरात प्रकरणामध्ये जे पक्ष इन्व्हॉल्ड होते, जे नेते इन्व्हॉल्ड होते आणि ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या लोकसेवकांनी, ज्या ज्या नेत्यांनी आणि ज्या ज्या पक्षांनी या भोंदू बाबा खरातला वाचवण्याचं काम केलंय, त्यांना आपण नाशिकमध्ये मातीत गाडल्याशिवाय थांबणार नाही, एवढी तरी आपण कुणगाठ स्वतःची नक्कीच बांधू शकतो. आणि जेव्हापासून भाजप हे नाशिकमध्ये स्ट्रॉंग झाले तेव्हापासून 3 मोठे कांड आपल्याला नाशिकमध्ये होताना दिसतात. सर्वात पहिला कांड आपला आताच NEET पेपर फुटला. वर्षभर पोरं अभ्यास करतात, मेहनत करतात आणि ही आशा ठेवतात की मी माझा पेपर क्रॅक करेन, चांगले मार्क मिळवेन, माझा कुठला तरी नंबर लागेल, मग मी पुढे जाऊन नोकरी करेन, माझ्या परिवारासाठी कमवेन आणि माझ्या परिवाराचं चांगलं आयुष्य पुढे घेऊन जाऊ शकेन. अख्खं त्याचं 25 वर्षाचं स्वप्न होतं. एक पेपर फुटतो आणि ते अख्खं स्वप्न मातीत जातं. ह्याच्यासाठी जबाबदार कोण ठरणार? आणि त्याच्याहून महत्वाचं, जी जी लोक NEET मध्ये काम करत होते आणि ज्या ज्या मंत्र्यांकडे हे खातं होतं, ती लोक आज या विद्यार्थ्यांना डोळ्यात डोळे टाकून त्यांच्या समोर जाऊन त्यांना ही जबाबदारीनी सांगणार आहेत की आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, आमच्या विभागाकडनं, आमच्या खात्याकडनं चूक झालीये, पण तुमच्या कोणाचंही आयुष्य, तुमच्या कोणाचंही करिअर बर्बाद होऊ देणार नाही. ही जबाबदारी घ्यायची आजची नैतिकता इकडच्या राजकारण्यांकडे आहे का, भाजपकडे आहे का? नाही. आणि त्याच्यानंतर अजून एक कांड होतो आपल्या नाशिकमध्ये, तो म्हणजे TCS चा. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस नावाची एक टाटाची कंपनी आहे. त्याच्यामध्ये लव जिहाद चा एक नवीन कार्यक्रम होतो. आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ज्याला कोणाला माहिती असेल त्यांना माहिती असेल की मिनिमम पोस्ट ग्रॅज्युएट असायला लागतं माणसाला. आता भाजपची लोक मंद असतात, पण पोस्ट ग्रॅज्युएट वाली लोक एवढे बावळट मंद नसतात की ते चांगली नोकरी जाऊन तिकडे जाऊन लव जिहाद करत बसणार आहेत. दुसऱ्या बाजूला एक गोष्ट आपण सरवून घ्या की लव जिहादचं प्रकरण TCS मधनं बाहेर येतं. भाजपचा एक प्रवक्ता येऊन ते सगळं मांडतं आणि ज्या पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे त्याच पद्धतीची तपास आणि त्याच मांडणीवरचा जसं काय तो एव्हिडन्स असेल त्या पद्धतीचा पूर्ण तपास इकडची पोलीस करते, जसं काय भाजपच्याच लोकांनी पोलिसांना स्क्रिप्ट लिहून दिलेली. आणि हा खेळ आपण समजून घ्या. बंधू बाबा त्यांच्या नाकी गेलेला आहे. 4-5 प्रकरणं अशी झाली आहेत ज्याच्यावरती भाजप मागच्या पावलावरती गेली. आणि जेव्हा भाजप मागच्या पावलावरती येते
जेव्हा भाजपला लपायला जागा नसते तेव्हा भाजप एकच गोष्ट करते, ते म्हणजे हिंदू मुसलमान मध्ये भांडण करणं. आणि या TCSच्या प्रकरणामध्ये भाजपनी तेच साध्य करण्याचा प्रयत्न केलाय. आणि आपल्या इकडच्या विकलेल्या गेल्या मीडियानी भाजपला हातभार लावून त्यांची मदत केलेली. पण मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की खरात प्रकरण असेल, TCSचं प्रकरण असेल, नीटचं प्रकरण असेल किंवा नाशिकचे मुद्दे न घेता आपण डायरेक्ट ओझरचे मुद्दे घेऊ. आपल्या एअरपोर्टचा नावाचा मुद्दा असेल, HCLच्या HL कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा मुद्दा असेल, इकडे मोठ्या प्रमाणावरती ओझर शहरामध्ये जे तरुण शिकून सवरून पुढे येतात पण हाताला नोकरी नाही म्हणून बेरोजगार म्हणून जगायला लागतात, त्यांचा प्रश्न असेल. हा सगळा प्रश्न एकाच ठिकाणी सुटतो आणि एकाच ठिकाणी सुटू शकतो, तो म्हणजे राज्य सत्तेच्या ठिकाणी. आणि म्हणून मी आपल्याला नुसतं एवढंच सांगणार आहे की जोपर्यंत आपल्या विचाराचे, आपल्या हक्काचे, आपल्या पक्षाचे आणि बाळासाहेबांचे लोकप्रतिनिधी आपण लोकसभेत, विधानसभेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाठवत नाही, तोपर्यंत कोणताही मुद्दा सुटू शकत. कारण तुम्ही नुसता विचार करा, आता जर वंचित बहुजन आघाडीची सत्ता असती, हे सगळे प्रकरण असते, तर काय झालं असतं? खरात जेलमध्ये असते आणि फक्त खरात नाही, त्यांच्या बरोबर असलेले सगळे मंत्री जेलमध्ये टाकले गेले असते. TCSचं काय खरं असतं ते समोर आलं असतं. इकडच्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला असता, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळाला असता आणि त्याच्याहून महत्वाचं म्हणजे इकडे प्रत्येक शिक्षण संस्था टिकून ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी उभी राहिली असती. आणि म्हणून मी परत एकदा एकच गोष्ट म्हणतो, चेतन दादांनी सुद्धा आणि दिशाताईंनी सुद्धा तेच मांडायचा प्रयत्न केला होता की आपण मोठ्या सभेसाठी एकत्र येतो, आपण जयंतीला एकत्र येतो, आपण कार्यक्रमांसाठी एकत्र येतो किंवा कोणावर अन्याय अत्याचार झाला तर आपण एक समाज म्हणून, एक चळवळ म्हणून आंदोलनाच्या भूमिकेत किंवा मोर्चाच्या भूमिकेत एकत्र येतो. पण आपल्याला एवढं पुरणार नाही. आपलं मिशन आता आपल्या विचाराचे, आपल्या पक्षाचे लोक निवडून पाठवून लोकसभेत, विधानसभेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाठवणं, हे आपलं मिशन आहे. कारण जोपर्यंत आपल्या विचाराचे आणि आपल्या हक्काचे लोकप्रतिनिधी जात नाहीत, तोपर्यंत आपण आपल्या विषयांवरती मात करू शकणार नाही, तोपर्यंत आपण आपले प्रश्न सोडवू शकणार नाही आणि आपलं कुठलंही पान पुढे हलणार नाही, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि माणूस हा फक्त आपल्या समाजाचा नकोय, तर माणूस आपल्या विचारांचा पाहिजे आणि तो चळवळीचा पाहिजे. तुम्हाला ओझरचंच उदाहरण घेऊन सांगतो. ओझरचं नगराध्यक्षपद SC राखीव आहे, बरोबर? म्हणजे जो माणूस निवडून गेला तो SC राखीवच आहे, बरोबर? पण तुम्ही त्याला आपलं मानणार का? त्याला आंबेडकरवादी मानणार का? नाही. म्हणून आता ह्या सगळ्या खापऱ्यांना बाहेर फेकून स्वाभिमानी सत्ता, वंचित बहुजन आघाडीची सत्ता, बाबासाहेब आंबेडकरांचे वाघ आणि बाळासाहेब आंबेडकरांचे सिपाई हे सत्तेत पाठवण्याची खूप गरज आहे. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान. माननीय सुजात दादा आंबेडकर, तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा उद्याकडे सायंकाळी 5 वाजता राजराजेश्वरी मंगल कार्यालय, जेल रोड, नाशिक रोड या ठिकाणी या ना, सुजात दादा आंबेडकर हे युवा पिढीला, नव्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. आपण ज्या संख्येने आज ओझर शहरामध्ये आलात, भगव्या चौकात आलात, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण राजराजेश्वरी मंगल कार्यालय, जेल रोड, नाशिक रोड या ठिकाणी देखील आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून सुजात दादा आंबेडकरांचं विचार घ्यावेत, हे आपल्याला वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्ह्याच्या वतीने जाहीर नम्र विनंती.